महाराष्ट्रामध्ये 5 फॉरेन युनिव्हर्सिटीजला केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने लेटर ऑफ इंटेंट LOI दिलेला आहे आणि या युनिव्हर्सिटीजचा कॅम्पस आता महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे। याच्यामध्ये UK मधली युनिव्हर्सिटी ऑफ ॲबरडीन आहे, जी जवळपास 500 वर्षापासून एक UKतली महत्त्वाची युनिव्हर्सिटी समजली जाते। UK मधलीच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आहे, जी एक अतिशय महत्त्वाची अशा प्रकारचं विद्यापीठ ते समजलं जातं। विशेषतः रिसर्चमध्ये जगामध्ये खूप मोठा वाटा आहे। इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची ही युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी आणि रिसर्चमध्ये जगातली सगळ्यात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे। युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी जगातल्या पहिल्या 100 युनिव्हर्सिटी आहे आणि अनेक स्टेअरमध्ये ती जगातल्या पहिल्या 50 युनिव्हर्सिटीमध्ये देखील येते। आणि त्यासोबत द इन्स्टिट्यूटो युरोपियो दी डिझाईन IED ही डिझाईनच्या क्षेत्रातली इटलीची अतिशय जागतिक नामांकित अशा प्रकारची युनिव्हर्सिटी आहे। या 5 युनिव्हर्सिटीजला आज LOI देण्यात आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की 2004 पासून आपण ऐकतो की भारतामध्ये ग्लोबल एज्युकेशन करता परदेशी विद्यापीठं स्थापित होतील, मात्र त्याकरता खरी व्यवस्था ही NEP 2020 नी उभी केली आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये NEP नी जागतिक शिक्षणाकरता, नॉलेज करता, विद्येकरता भारताची दारं खुली केली आणि मला अतिशय आनंद आहे आणि मी आभार मानतो की केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत आज या 5 युनिव्हर्सिटीज आपल्याकडे स्थापित करण्याच्या संदर्भातली अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।